खूप जणांच्या कमेंट आल्या की तू सारखं आहो आहो का करते. आणि एका ताईंनी पण मला कमेंट केले की तुला एकटीलाच आहो आहेत का. आणि मला प्रत्यक्षात पण येऊन भेटल्या आणि म्हणाल्या की तुला एकटीलाच आहो आहेत का. मग अशा कमेंट आल्यानंतर ना मी काय उत्तर देऊ मलाच समजत नाही. बरं जाऊ द्या. आज पण मी आहोच्या आवडीचा स्वयंपाक बनवणार आहे. आता घरात आपल्या नवऱ्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवला की चुकीचं आहे का. मला तर खूप जास्त आवडतं. आहोंना जे आवडतं ना तेच मलाही आवडतं. मी त्यांना आहोच्या आवडीचं आणि शौर्याच्या आवडीचं बनवते. शौर्यसाठी आणि आहोसाठी वेगळं बनवते. त्याच्यासाठी ना मी सारखं शौर्य आणि आहो आहो करत असते. काय करणार आता. तुम्हीही करा, चांगले वाटेल. आता एवढंच उत्तर आहे माझ्याकडे. आणि मी इकडे ना मटारची भाजी बनवलेली आहे. खूप छान मटारची भाजी बनवली आणि अशी तर्रीदार आणि चमचमीत मटारची भाजी ना आहोंना खूप आवडते. आणि आहोंना जे आवडतं ना तेच मलाही आवडतं आणि शौरला पण आवडतं. आणि तुम्हाला माझा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.